भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एलिम्को कानपूर भारत सरकार मिनीरत्न उपक्रम आहे आणि आज जे महाआरोग्य शिबिर 24 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये एलिम्को कानपूर यांना एक चेअर आणि हे खुर्ची दिलेली आहे। तरी त्यांचं मनोगत आपण थोडक्यात आजी सांगत आहेत। तुमचं नाव काय आजी? पुष्पा बेकरे। राहता कुठं तुम्ही? हां, सूसला राहतात। बघा सूसवरनं तुम्ही कसं आला? रिक्षा पाठवलेली ना साहेबांनी तुम्हाला? हां, नाही पदर खर्चाला पण तुम्हाला रिक्षा प्रोव्हाइड केलेली आहे, मोफत रिक्षा सुविधा दिलेली आहे साहेबांनी। हां, बालवडकर साहेबांनी मोफत रिक्षेचं दिलेलं आहे। हां, तर तुम्हाला आता जाताना रिक्षासुद्धा मिळेल। हां, काही गरज नाही, तिथं लाईनला उभं राहा आणि हे करा। तर तुम्हाला या खुर्चीबद्दल काय वाटतं ते सांगा। एकदम मला असं वाटायला लागलं की मी आता इथून स्वर्गातच चालले काय ना खुर्ची घेऊन। स्वर्गात नाही म्हणायचं आजी, असं नाही म्हणायचं। नाही सगळं बघितल्यासारखं झालंय मला। हां, हे सगळं हे सगळं खूप आनंद झालाय। हां, तर बालवडकर साहेबांनी हे जे काय आज आपल्याला महाआरोग्य शिबिर आयोजित केलं, तर बालवडकर साहेबांबद्दल तुम्ही बोला आता। त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलावं ही सुद्धा मला सहन नाही, इतका आनंद झालाय हे सगळं बघून। इतकं म्हणजे इतकं की त्यांचं खूप आभारी आहे मी। धन्यवाद आजी। पुष्पा बेद्रे या आजीचं मी धन्यवाद करत आहे। सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचा शब्दरूपी मी हा सत्कार करत आहे। धन्यवाद। बघा प्रेक्षकांच्या आणि गरजू लोकांना जे वाटप होतं आणि त्यांचे जे भाव येतात तेच महत्त्वाचे असतात। धन्यवाद बालवडकर साहेब, तुम्ही हा उपक्रम आयोजित केला त्याबद्दल सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलतर्फे सुद्धा आपले जाहीर शब्दरूपी सत्कार करण्यात आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।